17पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आणि या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले. त्याच्यामध्ये पुण्यातली माघार, छत्रपती संभाजीनगरमधली माघार, कोकणातली माघार, आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे. याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले. आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जातो. माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना. पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करता?